ठाणा स्टेशनवरून लोकल पकडली टुवर्ड्स कल्याण. अशी ट्रेन मोकळी झाली आणि मी डोरला उभे बोललो तर हवा का तो गरमीचे दिवस आहे. डोंबिवली आणि ठाकुर्लीमध्ये ना ऑलमोस्ट 1 ते 1.5 किलोमीटरचा ट्रॅक. अचानकली आहे ना मी बाहेर लीन व्हायला होतो. बाहेर लीन होतो इन द सेन्स कोणीतरी मला खेचतंय. मला माहित नाही मी काय झालं. 2 मिनिटं मी बोलतो ना पुन्हा ब्लँक आउट, शॉक झालं. आणि जसं मी आतमध्ये आलो माझा हात झोंबायला आलो, बघतो तर मला इथं स्क्रॅचेस नखांची. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. पण तुझ्याकडे मुंबईमधले अजून अशा काही गोष्टी आहे का जिथे तू एक्सपिरियन्स केलंय की जी तू ऐकली आहे? मुंबईमधले तर असे खूप आहेत. तुला एक इन्सिडेंट सांगतो आत्ताचा रिसेंटचा. बरं. जास्त नाही, मार्च एप्रिलचा गोष्टी आहे ही. मी ठाण्याला जॉबला आहे, तर मी ठाण्यावरनं येत होतो. मार्च एप्रिल बोललं तर कसं शाळेला सुट्ट्या वगैरे, ट्रेन वगैरे गर्दी नसते. तर मी संध्याकाळी ठाणा स्टेशनवरून लोकल पकडली टुवर्ड्स कल्याण जायला, कारण मी कल्याणला राहतो. तर ठाण्यावरून सोडलं की पहिलं स्टेशन येतं डोंबिवली फास्ट लोकलला. तर मी डोरला उभं होतो, म्हणजे लेफ्ट हँड साईडला, या साईडला 2 डोर आहेत ना, इकडनं चढलो मी ठाण्यावरून आणि लेफ्ट हँड साईडला उभं राहिलो होतं या साईडच्या डोरला. तर डोंबिवली स्टेशनला रश खूप बऱ्यापैकी, म्हणजे बोलू शकतो ना ट्रेन लिटरली 90% मोकळी झाली. म्हणजे तू झोपू काय, तू क्रिकेट खेळू शकतोस अशी ट्रेन मोकळी झाली. आणि मी डोरला उभे बोललो तर हवा का तो गरमीचे दिवस आहे. तर डोंबिवली स्टेशनवरनं गाडी सुटली आणि ठाकुर्ली स्टेशन एक मध्ये येतं. डोंबिवली आणि ठाकुर्लीमध्ये ना ऑलमोस्ट 1 ते 1.5 किलोमीटरचा ट्रॅक आहे. तिथं 4 ट्रॅक चालतात, म्हणजे 2 फास्टला आणि 2 स्लोला. मध्ये तुला काही झाड नाही किंवा कुठला पिलर नाही, काय नाही. तर मी डोरपासून जस्ट असं उभा आहे पोल पकडून. तर अचानकली आहे ना मी बाहेर लीन व्हायला होतो. इन द सेन्स कोणीतरी मला खेचतंय. आणि माझ्या बाजूला एक जो पॅसेंजर होता त्यांनी मला ओरडलं आणि आतमध्ये खेचलं. बोलतो क्या कर रहा है तू, पागल बिगल है क्या, सुसाईड करने क्या आहे क्या. बोललो असं नाही, मला माहीत नाही मी काय झालं. 2 मिनिटं मी बोलतो ना पुन्हा ब्लँक आउट. शॉक झालं. एकदम शॉक, ब्लँक आउट एकदम. मला काहीच कळत नव्हतं. आणि जसं मी आतमध्ये आलो माझा हात झोंबायला आलो, बघतो तर मला इथं स्क्रॅचेस नखांचे. बापरे. लिटरली मी तुला फोटो हवे तर मी तुला फोटो शेअर करतो. नखाचे स्क्रॅचेस माझ्या पोटावर. लिटरली माझं शर्ट होतं, शर्ट फाटलं. आता चल एखादा पक्षी असला असता किंवा जनावर, चल 50-60च्या स्पीडला ट्रेनमध्ये कुठला प्राणी तर चढूच शकत नाही. ह्युमन बिंगचा तो प्रश्न नाही, कारण की 4 ट्रॅक आहेत तिकडे, ना पोल आहे ना झाड आहे. नखांनी वरखडलेले निशाण कसे येणार. तर मी घरी गेलो, मित्रांना वगैरे सांगितलं की माझ्यासोबत असं. मित्रांनो बोलले अरे तिथं एक पंप हाऊस आहे बॅक साईडला, तर म्हणजे ठाकुर्ली स्टेशनच्या बॅक साईडला पंप हाऊस आहे आणि खाडी आहे, ग्रीक आहे छोटासा. तर तिथं खूप सारे मर्डर्स, सुसाईड, रेप्स वगैरे खूप सारे गोष्टी झालेल्या आहेत. तर पोलीसवाले पण तुम्हाला 9 नंतर ठाकुर्ली स्टेशनवरती जाऊन देत नाहीत. मेजरली म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे आहेत, ठाकुर्ली स्टेशनच्या एंडला नाही जात, बॅक साईडला त्या. खूप सारे तिथं गोष्ट ॲक्टिव्हिटीज, पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज खूप होतात स्टील. बापरे. अजूनही लोक आहेत ना जे टुवर्ड्स ठाण्याच्या खाली जे ट्रॅव्हल करतात ना, कधी कधी त्यांनाही भास होतं. जसं आपली एक मंदा पाटणकरची स्टोरी नाही का, लोकांना जाणवतं. अजून माझ्यासोबत जसं झालं ना, खूप लोकांना तसं झालं. काय लोक तर लिटरली पडलेले आहेत, खेचून पडलेले आहेत. एक व्हिडिओ आला होता असाच, मी स्क्रोल करता इंस्टावर भेटला होता. जसं माझ्यासोबत झालं ना सेम त्याच डोरला, ट्रेन दुसरी होती. तो लिटरला उभा असलेला फोनवरती चॅट करतो, त्याचा हात असा वर उभा झाला आणि डायरेक्ट खाली खेचलाय त्याला. त्यामुळे तो ट्रॅक इतका बोलताना हॉन्टेड आहे ना. स्पेसिफिकली तो एरिया. हा एरिया म्हणजे डोंबिवली ते ठाकुर्ली, अरे जास्त नाही, 1 किलोमीटरचा पॅच आहे. आता 30-40च्या स्पीडला ट्रेनच्या 1 किलोमीटरचा पॅच म्हणजे काय, नथिंग आहे. पण तेवढ्या पॅचमध्ये ना खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी झाल्या, लिटरली खूप. त्या मागची स्टोरी काय आहे? तेच तर, बाजूला जी ग्रीक आहे ना, म्हणजे पंप हाऊस आहे, तिथं खूप लोकांचे मर्डर्स झालेले आहेत, सुसाईड केले आहेत लोकांनी. ओके. काही खाली खाडी आहे ना, आणि ते पंप हाऊस असल्यामुळं पोलीस इन्क्वायरीसाठी वगैरे येणार नाही, कोण बघणार नाही. आतमध्ये साईडला आहे ना, आणि ट्रॅक साईडला तर तुला माहिती आहे मेजरली सुसाईड वगैरे खूप होतात. कोण ट्रेनमधून पडतं, कोण ॲक्सिडेंटली डेथ होतात. रेल्वे स्टेशनवर तर खूप आहेत आणि आता तर खूप कमी झाल्यात. आधी तर जेव्हा ब्रिज लोक क्रॉस करता जायचे आणि खूप त्यावेळी तर भरपूर. त्यावेळी ट्रेन्स पण एकदम ते वरती असायचे ना, ते ट्रेनचे ते चढायचं पण डोर, त्यात पण खूप लोकांचा जीव वगैरे गेले. तसं होतं, खूप साऱ्या लोकांचे तसेच जीव गेले मुंबईमध्ये. तर मुंबई ट्रेन बाई बोलतो आपण, गर्दी असते पण ॲट दी एंड मुंबईकरांची लाईफलाईन आहे ना ती. लाईफलाईन शिवाय काहीच नाही. ट्रू बाई, ट्रू. मुंबईची खरी पहिचान बोलले मुंबईचा डबेवाला आणि मुंबईची लोकल. आता डब्बेवाले पण हरवत चालले आहेत, लोकल तेवढी आहे. हाय
पण तू सांग भाई, अजून कोणते तुझ्याकडे गोष्टी आहेत, काय तुला बोलायचंय, तुला काय शेअर करायला आवडेल? एक बॉयज ट्रिपची गोष्ट सांगतो. हॉररच आहे तो. ओके. त्याचं पण ऑलमोस्ट आहे ना 2 महिन्यानंतर आम्हाला कळलं की खूप म्हणजे इंटेन्स लेवलला, म्हणजे जेवढे जण गेलो होतो सगळ्यांना ते इफेक्ट झालेलं आहे इंटेन्स लेवलला. तर ही गोष्ट आहे 2022-23ची. मी न्यूली जॉबला लागलो होतो. 22-23ची गोष्ट आहे. मार्च एप्रिलची, म्हणजे 22च्या मार्च एप्रिलची. तर आम्ही कॉलेज फ्रेंड्स बोलत चल बाई आता सगळे जॉब बिपला लागले, थोडा काम बिम केलं, चिलॅक्स व्हायला, चल आपण ट्रिपला जाऊ. पहिला आम्ही गोव्याचा प्लॅन केला. ॲज युजल कॉलेज पोरांचा गोव्याचा प्लॅन कॅन्सल्स. सो गोव्यासारखा छोटा बोललं तर आपण मालवण वगैरे साईडला जाऊ. तर प्लॅन केला, जास्त टाईम पण आहे, जास्त सुट्ट्या पण आहे, सॅटर्डे संडे. तर दिव्यागर बीच तुला माहिती असेल महाड साईडला. ओके. दिव्यागर. तर तिथं आम्ही ट्रिपला गेलो आहे. फुल एन्जॉय वगैरे, मस्त वाईब वगैरे चालली होती, एन्जॉय केलं. रात्री ते पोरांमध्ये असं ना किडा ओगल्या की भाई आपणही राजा आहे. तर रात्रीचं तिथं असं बोलतात, तिकडचे लोकले बोलले की तुम्ही रात्री जमलं तर बीचवरती जाऊ नका, तुम्ही बाहेरची लोक टुरिस्ट आहेत, तुम्हाला इथल्या गोष्टी माहिती नाही. टुरिस्ट लोक तर तुम्ही भटकू पण नका. आणि ते होळीचाच टाईम होता. होळीचा टाईम तुमच्यात ते असतात ना डान्स वगैरे वगैरे, बाल्या डान्स टाईप, तसा सीन चालू होता. होळीचा सीझन होता. तर आम्ही बीचवरती गेलो आहे, बसलो आहे. तर माझ्या मित्रांची पार्टी वगैरे चालली आहे, ते पित आहेत, त्यांची ड्रिंक्स वगैरे चालले आहेत. मी पित नसल्यामुळे मी आपला बसलो एकटाची. बरोबर, होळीच्या वेळी तेव्हा लॉंग विकेंड होता 2022ला, आठवतंय मला. तर आम्ही सगळं गेलो होतो, तर एन्जॉय चाललं आहे. तर मी बोललो की चल मला थोडं सू करायची आहे, तर मी बाजूला जातो. तर मी उभं राहून फी करतो. तर मला आहे ना माझ्यापासून हार्डली 100 मीटरवरती एक व्यक्ती दिसते, टोटली व्हाईट, क्लीन व्हाईट. आणि त्या बीचवरती कोणच नव्हतं, लिटरली फक्त आम्ही 5-6 जणच. अख्खा बीच सुनसान पडला, जसा काशी बीच वगैरे कशात आपल्या अलिबाग साईडचे एकदम सुनसान असतात, तसा तो बीच एकदम सुनसान, काहीच नाही. एक ना बोलतो ना बंदा ना बंदे की जात, एकदम सुनसान. फक्त समुद्राचा आवाज, हवेचा आवाज, नॉर्मल ते चाललं, यांची पार्टी चालली. बोललं ठीक. तर मी बघितलं तर 100 मीटरवरती मला एक पर्सन दिसला. मग ती लेडी होती, कारण की साडी वगैरे बोलतो ना आपण, व्हाईट होती, दिसलं ते. म्हणजे जे एक डिस्टन्सवरती होते, अंधार खूप होता, बीचवरती लाईट्स नसतात ना, तर दिसलं. कारण की ते थोडं ते बोलतं ना अट्रॅक्शन बोलत, चमकत होतं की अट्रॅक्शन खेळत होतं. ते बघितलं मी. पहिलं आपण जसं डोळे फ्लिक करतो ना, नाही का, आपण बोलता बोलता फ्लिक करतो, 100 मीटरवरनं 50 मीटर. ओके. परत फ्लिक केलं की परत जवळ. आणि एक टाईम असं झालं की मी जस्ट असं विचार केला, खाली बघून वर करतो ते, पण बघतो ती व्यक्ती अशी पास आउट. लिटरली हवाचा झोका असा पास आउट होतो ना, म्हणजे हितनं काहीतरी पास झालं आहे, ते असं जाणवलं तुला? जाणवलं. तसं मी माझ्या मित्रांना बोललो, भाई निघा इकडनं, बीचवरती तुम्ही काय केलं आहे ना, निघा इकडनं, थांबू नका. ओके. थांबू नका, निघा. तर माझे मित्र माझी टिंगल उडवायला लागले, भंकस उडवायला लागले. नाही बोललं निघा. जर निघालो नाही ना आपण, तर जेवढी लोक आलेले त्यातलं एक कमी होईल. आणि जसं ती व्यक्ती माझ्या, म्हणजे जी स्पिरिट होती की ती एंटिटी जी पास आउट झाली, टेम्परेचर चेंज, हवा वाढली, समुद्राला लाटायला लागलं जरा, झाडं लिटरली हालायला लागली जोर जोरात. जसं वादळ आल्यावर कसं समुद्रकिनारी वादळ आल्यावर कसं हवा येते, म्हणजे त्या एंटिटीने तिचं प्रेझेन्स दाखवायला सुरुवात केली. मी यांना बोलतो बघा ड्रॅस्टिकली 2 सेकंड आधी कसं वातावरण होतं, आता बघ कसं झालं. कावळे ओरडायला लागले, कुत्रे उडायला लागले तिथं. मे बी तुम्ही तिथे जाऊन तुम्ही पार्टी वगैरे करत हां, होते, ती लोकं त्याला पार्टी आवडलं नसेल. मेजरली लोकांना बोलतात ना गोस्ट ॲक्टिव्हिटीज किंवा त्या गोष्टीला अँटिटीज, कुणाला तेच चीड येते ना की त्यांच्या घरात येऊन तुम्ही घाण करताय. हां. तर पार्टी इन द सेन्स काय, हे लोक बसली होती नुसते चिप्स वगैरे खात होते, गाणी बिणी, आणि ते रात्रीचा वेळ. तर तिथनं आम्ही निघालो, कसं बसं घरी आलो. बोललो ठीक आहे चल, नॉर्मल झालं. तर मी घरी आलो, कारण की ती मला ती गोष्ट आता जाणवली. मी यांना सांगितलं असं झालं, बंकासवारी नेलं यांनी. तर जसं मी घरी आलो तर मुंबईला, तर माझ्यासोबत खूप सारे मध्ये ना डाऊनफॉल स्टार्ट झाला. मी न्यूली जॉब लागला होता, माझ्या जॉबवरनं निघालो मी. माझी फायनान्शियल गोष्टी हल्ली, मेंटल पीस हरवला. मी लोकांशी बोलत काय भेटतही नव्हतो, कारण की असं बोलतात की ज्यावेळेस ही एखादी गोष्ट, ही निगेटिव्हिटी जर तुमच्यासोबत अटॅच होऊन येते ना, तुमच्या लाईफमध्ये खूप सारे चेंजेस होतात. ते म्हणजे डायरेक्टली होत नाहीत की तुम्ही वेगळं वागता वगैरे, ते नाही, तुम्हाला सिम्पटम्समध्ये जाणवतं की तुमचा फायनान्शियल इश्यू होतं, मेडिकल इश्यूज होतात. मी खूप आजारी पडायला लागलो, कारण ते बोलतात ना ॲट दी एंड डॉक्टरचं पर्याय केला डॉक्टरकडं, पण काही उपयोग नाही. तर गावी आमच्या एक होते, म्हणजे संत आहेत चांगले, त्यांना खूप चांगली नॉलेज आहे यांच्यात, त्यांच्याकडं नेलं. आता माझ्या घरी कुणालाच माहीत नाही की मी ट्रिपला गेलो होतो. घरच्यांच्या हिशोबाने मी गेलो आहे फक्त
कॉन्फरन्स मीटिंग ऑफ आहे, काही घरी सांगू शकत नाही. न्यूली जॉईन झालं, तू सुट्ट्या मारून चालला आहे, लॉंग विकेंड आहे, तू आमच्यासोबत टाईम स्पेंड कर. तर मित्रांनो गेलो, तर त्या बाबांकडे गेलो मी, माझी फॅमिली सगळे सोबत बसली. बाबांनी मला सगळ्यात पहिला प्रश्न केला, कसं वाटलं वातावरण. त्यांना कळलं कसं वाटलं वातावरण, हवा कशी सुटत होती, वाळू कशी होती, अजून समुद्रात जायचं ना, समुद्रकिनारी जायचं ना. हे त्या बाबांचं स्टेटमेंट. ज्या व्यक्तीला मी फर्स्ट टाइम त्यांना भेटतो, ह्या लोकांकडे काहीतरी असतं बाबा. लिटरली तो व्यक्ती बोलला ना, कसं वाटलं समुद्र किनारा, कशी होती हवा, मी शॉक, मी परत ब्लँक. बोललो तुम्हाला कसं कळलं. त्यांनी सांगितलं तिथं जाऊन तुम्ही जे केलं आहे ना जेवढ्या लोकांनी, तर तू तर एक वाचला की तू काय करत नव्हतंस. तुला फक्त त्यांनी जागं केलं, तुझ्याकडं काय जे होतं की सांगितलं इकडनं निघा, बोलता ना तुला सांगितलं मी राक्षस बोला निघा, ते तुला जाणवलं ते एक नशीब. आता त्या दिवशी तुमच्यातलं एकावर बेकार बितलं असतं ते. बापरे, डेंजर होतं. मग त्याच्यानंतर काय असं झालं. त्याच्यानंतर काय झालं, जेवढे आम्ही गेलो होतो ना, कुणाचं 8 वर्षाचं रिलेशनशिप तुटलं आहे, कुणाचं एंगेजमेंट होती तुटलं आहे, कुणाचं जॉब गेला आहे, कुणाच्या घरात इतका फायनान्शियल इश्यू झाला, कुणाचा ॲक्सिडेंट झाला, खूप घाणेरडे सीन झाले. मग त्यांनी सांगितलं की एक पूजा आहे ती करावीच लागेल तुला, कारण की तुला जाणवलं आहे, त्यांना नाही माहिती, त्यांच्यासाठी तुलाच करावं लागणार, कारण की तुझ्यात तेवढी पॉझिटिव्हिटी आणि तेवढी एनर्जी आहे की तू ते करू शकतोस, कारण की त्यांच्यात एवढा नाही, त्यांचा ऑरा एवढा स्ट्रॉंग नाही आहे. मग त्या गुरुजींनी माझ्याकडनं पूजा वगैरे करून घेतली. ते पण खूप पत्ते 45 डेजपर्यंत पूजा चालली ती, एवढी स्ट्रॉंग एंटिटी होती ती बीच साईडची. तर मग जशी ती मी चालू केली ती पूजा विधी, मला पूजेमध्ये पण खूप अडथळे येत होते, खूप. अशी काय पूजा होती ती बाई. होम हवन टाईप एक पूजा होती ती, कसं आता डिस्क्लोज करू शकत नाही मी, ते काही गोष्टी आहेत त्यांनी स्वतः सांगितलं की डिस्क्लोज तू करू नाही शकत जास्त. त्यांचे पण काय ते बोलतात ना रिच्युअल्स आहेत, ते रिच्युअल्स आपण नाही करू शकत डिस्क्लोज. ओके. पण ती पूजा ऑलमोस्ट 45 डेज बोलतात ना, दिवसाला चालायची माझी, 2-2 तास पूजा असायची. मला नाम जपा करायचं. 45 डेज. हां 45 डेज एवढी स्ट्रॉंग एंटिटी होती. बोलतात तुला ते जाणवलं म्हणून तू वाचलायस, तुमच्यापर्यंत ती गोष्ट अजून बेतली नाही, नाही तर त्याच दिवशी तुमचा खेळ संपला असता. बापरे. त्या दिवशी गेम आउट. मग त्याच्यानंतर काय आलं 45 डेज जशी मी ना पूजा करायला बसलो, माझं पहिलं मन लागत नव्हतं, मला खूप नेगेटिव्ह विचार, मला सुसायडल थॉट्स यायला लागले. बोललं काय करतोय, हे काय नसतं. मी घरात जेवताना पण अन्न फेकून द्यायचो, डिसरिस्पेक्ट करायला लागलो. म्हणजे ॲट दी एंड काय ती पूजा करायला पण बसलो ना मी, ती एंटिटी माझ्याकडनं वेगवेगळे शब्द तोंडातून उडून घ्यायचे. म्हणजे अपमान करणं एखाद्याचा आहे, म्हणजे गुरुजी वगैरे आलेत ना त्यांचा अपमान करणं, हे करणं असं. म्हणजे ती गोष्ट एंटिटी होती ना ती मला पूजामध्ये लीनच होऊन देत नव्हती. माझा फोकस चेंज करत होते, डायव्हर्ट करत होती की ही गोष्ट करूच नको. मग हळूहळू त्याच्यावर मी कंट्रोल केला, ती पूजा वगैरे प्रॉपर झाली. आणि जेवढे फ्रेंड्स होते ज्यांच्यासोबत मला, ते पण ऑपअप रिकवर व्हायला लागले. आणि तेव्हा ज्यांच्याशी हे डिस्कस केलं ना, तेव्हा त्यांनाही रिअल झालं, बोला अचानकली एक साथ जेवढे 5 लोक ट्रिपला गेले होते ते 5वीसोबत ॲट द सेम पॉईंट का असं झालं, डाऊनफॉल्स वगैरे, मेडिकल इश्यूज. बापरे, खूप स्ट्रेंज गोष्ट होती ही. तेव्हापासून मी कानाला खडा लागलो. कोकण बाई फिरायला सकाळचं चांगलं आहे, पावसाळ्यात चांगलं आहे, पण रात्रीचं नाही. आणि वरनं तुम्ही एपिसोड पण केलं होता कोकणातली 14 भूतं, गिराव वगैरे. तर मला नंतरला त्यांनी सांगितलं एक प्रकार आहे, ते खूप जुनी आहे, ते खूप म्हणजे बोलतात ना एक एंटिटी जर 100 ऑफ इयर्स जर एका ठिकाणी स्थायिक राहिली ना, ती खूप पॉवरफुल होते. ओके. आणि मेजरली ती पॉवरफुल पण काय आहे, ती जे आहे ना ॲक्च्युली मर्डर केलेलं आहे. ते बोलतात ना आपत्कालीन मृत्यू, म्हणजे अपात मृत्यू. अचानक जर त्या एखाद्यांची मृत्यू झाली ना, तर ती एंटिटीची त्या एंटिटीचं म्हणजे ती सोल असते ना, तिची खूप एक्सपेक्टेशन, ॲम्बियन्स असतात लाईफशी, स्वप्न असतात हे करायचं ते करायचं, पण ती अपूर्ण राहिल्यामुळे ती छळत राहत, तिला म्हणजे त्रास होतो, ती सोडून जात नाही लवकर. ओके. ती जागा. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.